नमस्कार, मी राजश्री. कशा आहात तुम्ही सर्व? तर सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ते सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली, देवीला फुलं वगैरे ठेवून घेतले. आणि इकडे आज आहे एकादश, तर खिचडीसाठी साबुदाणा वगैरे भिजत घातला होता मी रात्रीच. आणि इथे आता बटाटे मिरच्या वगैरे उकडून घेतले. इकडं मस्त अशी कढी पण केली आहे, छान अशी कढी केली आहे आंबट. आणि चहा वगैरे पिऊन झालं आहे आता. तर मी आता वरते, घर झाडते. इकडं खिचडीची तयारी झाली सगळी, फक्त खिचडी अजून गरम करायची बाकी आहे. इकडे दीदीने गाजर आणि ते पण चिरून ठेवलं आहे, कारण की आज मकर संक्रांत आहे. त्यानिमित्ताने आम्हाला सुगडं पूजन करायचं आहे. हे बघा आमची देवी, सुंदर अशी फुलं वगैरे ठेवले. तर चला, मी आता घर वगैरे झाडून वगैरे घेते. त्यानंतर पुढे बघा आम्ही सुगडं पूजन कसं करतो ते. चला, घर वगैरे झाडून झालं आणि त्याच्यानंतर इथे पूर्ण किचन पण क्लीन करून घेतलं आहे. आता कपडे वगैरे धुवायचे बाकी आहे, ते पण धुवून घेते. हे बघा मस्त बाहेरचं वातावरण आहे, सकाळ झालेली आहे, आंबट आलेले आहे, त्याच्यामुळे काय सूर्य काय उगवलेलं नाही आहे. हे बघा किती आंबट आले. हे बघा पाऊस झाला आहे काही काही ठिकाणी, आणि इकडं आमच्या इकडे आंबट आलेलं आहे. कपडे वगैरे धुवून घेते आता. गुड मॉर्निंग सिया. हे बघा सिया सुद्धा उठली लगेच. आज लवकर उठली तू आज का? काय खाती? काय? मला बी टाक खाली, खाली ठेव. सिया बी सुद्धा बाजूला काढून ठेवी ती खजूरमधली. ठेव खाली, राहू दे, फेकू नको. कुठं नको फेकू बाई. घे खाऊ ना, धू, मी कपडे धुते. चला, मस्त असं सगळं काम आवरले. आता वाजले 8. इकडे कपडे पण सुकत घातले मी बाहेर इकडं. आणि सगळं काम वगैरे पण आवरलेलं आहे. फक्त आता इथे मला रांगोळी काढायची, आज संक्रांती स्पेशल. तर चला, मी आता रांगोळी वगैरे काढून घेते. मस्त अशी रांगोळी काढते आता संक्रांतीची. बाहेर इथे मी घंगाळ पण ठेवलेलं आहे रांगोळीमध्ये ठेवण्यासाठी. तर चला, रांगोळी काढून घेते आधी. हे बघा मस्त अशी संक्रांती स्पेशल रांगोळी काढते मी आता. हे बघा मस्त अशी मकर संक्रांत स्पेशल रांगोळी काढली मी आता. आणि आता मला सुगडं पूजन करायचं आहे. हे बघ इथे गव्हाच्या उंब्या आणि ऊस आहे. चला, मी आता सुगडं पूजन करून घेते. इथे मी फुलं पण घेऊन आले त्यांच्या पुढे ठेवण्यासाठी. आणि इथे मी आता देवघरामध्ये सुगडं पूजन करणार आहे. हे आमचं देवघर आहे, ते पाट पण ठेवलं आहे. तर मस्त असं सुगडं पूजन करून घेते. इथे हे मातीचे बोळके, याला सुगडं पूजन असं म्हटलं जातं, कारण की या बोळक्यांचा जास्त मान असतो. तर चला, मी आता पूजा वगैरे सर्व मांडून घेते. हे बघा, मी इथे मकर संक्रांतीचं सुगडं पूजन छान पद्धतीने करून घेतले. हे बघा इथे सर्व फुलं वगैरे ठेवले आणि साईडने रांगोळी काढली, दिवा वगैरे पेटवलाय. छान अशी सुगडं पूजन केलंय मी आता. छान असं सगळं पूजन करून घेतलं आणि पूजा पण करून घेतली मी आता इथे. आता खिचडी वगैरे गरम करते आणि खिचडी करून घेतो आम्ही. आज मोठी एकादश असल्यामुळे सुगडांना पण आम्ही नैवेद्य खिचडीचंच दाखवलं आहे, कारण की सर्वांना एकादश आहे आणि आज खिचडीचंच नैवेद्य दाखवायचं आहे सुगडांना पण. इथे आम्ही पण दाखवलं आहे आता. देवांना पण नैवेद्य दाखवलं आहे आणि इकडे किचनमध्ये पण देवीला नैवेद्य दाखवून दिलं आहे.
हे बघा इकडे देवीला पण खिचडीचंच नैवेद्य दाखवलंय आज. सियाची आंघोळ झाली. सियाला भेटेल कोण आलं? कोण आलं? विधी दीदी. विधी दीदी कुठे आहे? हे बघ. विधी दीदी. कोण आहे सिया? कोण आहे? चाललंय ते आता. जाऊन आले म्हणे मी. जाऊन आले म्हणा. नाही गेली ती. खोटं कशाला बोलती? गेली होती ना गं. जत्रेतून काय घेतलं सांग? बूम घेतली, मनी घेतली, कॅप घेतली, टोपी घेतली. किती घेतलं? रिक्षा घेतली. पाळण्यात भुतू आहे, बसायचं नसतं. ती सांगते. येते का मग आता? आम्ही बसलो होतो का? आम्ही बसलो होतो शिव. नाही ना, नाही ना, भुतूय ना त्याच्यात. नाही बसायचं त्याच्यात. बसलो ना आम्ही. दीदी सांगली दीदी. पाळण्यात भुतूय म्हणा. पाळण्यात बसू. चल चल तुला पाळण्यात घेऊन जायचं. चल चल. तिच्या पप्पानी भुतू सांगेल त्याच्यात बसायचं नसतं. हा ना ग? हा. थंडी वाजते. थंडी वाजते. पाळण्यात भुतू. विधी दीदी जायचंय. बाय बाय कर आता. बाय बाय कर. बाय बाय बाय. परत परत. मेकअप करून घ्या आता. चला सगळं काम वगैरे आवरलं आणि त्याच्यानंतर मला काढायचे होते थोडेसे फोटोज. त्याच्यासाठी छान अशी तयार झाले मी. बघा मस्त असं थोडंसं फोटोशूट करणार आहे आता. इकडे हे तयार होत आहे. हे बघा हे पण तयार झाले. आता आम्ही दोघं मस्त असे फोटो काढणार आहे थोडेसे. काय झालं? आवरा मला.